चतुर्दशः पाठः संवादकौशलम अर्थात संभाषण कौशल्य। रोजच्या व्यवहारात संस्कृत भाषेचा वापर करता येईल हे लक्षात आणून देण्यासाठी संभाषणाचे 2 नमुने या पाठात दिलेले आहेत। पहिला भाग आहे भाजी विक्रेता आणि गृहिणी आणि दुसरा भाग आहे कार्यालयात एक कारकून आणि शिपाई। प्राचीन काळी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींसाठी नवीन शब्द घडवले आहेत हे नीट लक्षात घ्या। उदाहरणार्थ पेन्सिलसाठी अंकनी हे शब्द संस्कृत शब्दकोशात कदाचित मिळतील अथवा मिळणार नाहीत, पण संगणकाच्या मदतीने अशा शब्दांची ओळख करून घेतलीत तर तुम्हालाही संस्कृतमध्ये दैनंदिन व्यवहारात संभाषण करता येईल। शाकापणः अर्थात भाजीचे दुकान। विक्रेता बोलतोय, आगच्छतु आगच्छतु शाकानि क्रीणातु। आगच्छतु म्हणजे या या या, भाजी घ्या। गृहिणी, आई भोः काने काने शाकानि विद्यन्ते। गृहिणी म्हणते, अहो दादा कोणकोणत्या भाज्या आहेत? विक्रेता म्हणतो, अस्ति अत्र कारवेल्लम, येथे कारले आहे। करकटी म्हणजे काकडी आहे। भिंडी म्हणजे भेंडी आहे। इदानीम इदानीम आगतम प्रत्यग्रम वृंतांकम, आता आलेली ताजी वांगी। रक्तवर्णम गृंजनकम च, आणि लाल लाल गाजरसुद्धा आहेत। किमिच्छति, आपल्याला काय हवंय? गृहिणी म्हणते, किम मूल्यम आलूकस्य, बटाट्याचा भाव काय आहे? विक्रेता म्हणतो, न अधिकं भोः केवलं 20 रूप्यकाणि प्रति किलोमितम, जास्त नाही हो, फक्त एका किलोला 20 रुपये म्हणजे 20 रुपये किलो। गृहिणी म्हणते, अस्तु किलो परिमितम यच्छतु, ठीक आहे मग 1 किलो द्या। भिंडी अपि अर्ध किलोमितम, आणि भेंडीसुद्धा अर्धा किलो द्या। यानंतर पुढचा संवाद बघा। विक्रेता, अवश्यम, अवश्य देतो। इतोपि किम आवश्यकम शीघ्रं वदतु, यापेक्षा आणखी काय हवंय लवकर सांगा। गृहिणी म्हणते, कर्कटीं यच्छतु, काकडी द्या। अर्धा किलो परिमितम वृंतांकम च, आणि अर्धा किलो वांगी द्या। 10 रूप्यक मूल्यमिता मरीचिकाः अपि यच्छतु, 10 रुपयांच्या मिरच्या देखील द्या। विक्रेता म्हणतो, अपि स्यूतः आनीतः, पिशवी आणली आहे काय आपण? गृहिणी म्हणते, न भोः प्लास्टिक स्यूतं ददातु, नाही हो, प्लास्टिकची थैली द्या। विक्रेता म्हणतो, क्षम्यतां, माफ करा। प्लास्टिक उपयोगः प्रदूषणकारकः, प्लास्टिकचा उपयोग करणे, प्लास्टिक वापरणे हे प्रदूषणकारक आहे। अहम प्लास्टिक स्यूतं न स्थापयामि एव, मी प्लास्टिकची थैली ठेवतच नाही मुळात। गृहिणी म्हणते, अधुना किं करणीयम, आता काय करायचे? विक्रेता म्हणतो, वस्त्र स्यूतम अपि क्रीणातु। विक्रेता म्हणतात, कापडी पिशवी पण खरेदी करा। मूल्यम केवलम 5 रूप्यकाणि, किंमत फक्त 5 रुपये आहे। गृहिणी म्हणते, बहु उत्तमम, फारच चांगले। ददातु म्हणजे द्या। अधुना मूल्यम कथयतु,
आता किती पैसे झाले ते सांगा. गृहिणी म्हणते, विक्रेता म्हणतात आता, आलूकस्य 20 रूप्यकाणि, बटाट्याचे 20 रुपये. भिंड्याः 25 रूप्यकाणि, भेंडीचे 25 रुपये. कर्कट्याः 15 रूप्यकाणि, काकडीचे 15 रुपये. वृन्ताकस्य 20 रूप्यकाणि, वांग्याचे 20 रुपये. 10 रूप्यकाणि मरीचिकायाः, मिरच्यांचे 10 रुपये. आणि वस्त्रस्यूतस्य 5 रूप्यकाणि, तसेच कापडी पिशवीचे 5 रुपये. सगळे मिळून आहत्य, आहत्य शब्दाचा अर्थ काय? सगळे मिळून, एकूण 95 रूप्यकाणि, सर्व मिळून होतात 95 रुपये. गृहिणी, अस्तु, ठीक आहे. 100 रूप्यकाणां धनपत्रं यच्छामि, ठीक आहे, 100 रुपयाची नोट देते. धनपत्र म्हणजे काय? नोट. 100 रुपये, 100 रूप्यकाणां म्हणजे 100 रुपयांची. अवशिष्टस्य धनस्य आर्द्रकं यच्छतु, उरलेल्या पैशाचे आले द्या. विक्रेता म्हणतो, अस्तु, ठीक आहे. अशा प्रकारे हा पहिला संवाद आहे. आता द्वितीय संवाद. हे अशा प्रकारचं दुकान आहे. प्लास्टिक स्यूतः आणि पुढे फुली केली म्हणजे ते वर्ज्य आहे, कारण ते प्रदूषणकारक आहे. दुसरा प्रकार आहे कार्यालयाचा. लक्ष द्या आता. कार्यालय. प्रविश्य, प्रविश्य म्हणजे काय? प्रवेश करून. लिपिकः, लिपिक म्हणजे कोण? कारकून. अरे सुरेश, मम उत्पीठिकायां सर्वं विकीर्णमस्ति, किम इदं? कारकून म्हणतो तिथल्या शिपायाला, अरे सुरेश, माझ्या टेबलावर सर्व विकीर्ण म्हणजे काय? अस्ताव्यस्त, विखुरलेले आहे. किम इदं, हे काय? सेवक म्हणतो, किम अभवत, काय झाले? कारकून म्हणतो आता, म्हणजे लिपिक म्हणतोय, मम लेखनी अंकनी मापिका संचिका च स्वस्थाने न संती. माझी लेखनी, माझी पट्टी, पेन्सिल आणि फाईल देखील स्वतःच्या ठिकाणी नाही आहे, आहेत ज्या ठिकाणी ती असायला पाहिजे त्या ठिकाणी ती नाही आहे. सेवक म्हणतो, क्षम्यताम, माफ करा. इदानीं यच्छामि, आता लगेच देतो. लिपिक म्हणतो, कर्गजानां समूहः अपि इतस्ततः अभवत. कागदांचा समूह देखील इकडे तिकडे झाला आहे. सेवक म्हणतो, महोदयः, व्यजनवायुना कर्गजाः इतस्ततः अभवन्. अहो साहेब, पंख्याच्या वाऱ्याने कागद इकडे तिकडे झाले म्हणजेच विस्कटले. यानंतर लिपिक म्हणतो, मम लेखन पुस्तिका अपि अत्र नास्ति. माझी वही देखील या ठिकाणी नाही. सेवक म्हणतो, आम, हो. सा तु मम समीपे अस्ति. ती तर माझ्याजवळ आहे. यह एव संगणके टंकनार्थं भवान मह्यम अयच्छत. कालच संगणकावर टंकलेखनासाठी तुम्ही मला ती दिली होती, म्हणजे कॉम्प्युटरवर टायपिंग करण्यासाठी. पुढे बघा. लिपिकः, अस्तु, ठीक आहे. अधुना उत्पीठिकायां सर्वाणि उपकरणानि सम्यक स्थापय. आता टेबलावर सर्व प्रकारची उपकरणे नीट ठेव. पुनः पूर्ण्यामसि न्यूना. रिफिलमध्ये शाई कमी आहे. नूतनां पुनः पूर्णिम अपि आनय. नवीन रिफिल देखील घेऊन ये. सेवक म्हणतो, तथा करोमि, तसेच करतो. इतोपि किमपि आवश्यकम, आणखी काही हवंय का? लिपिक म्हणतात, मास्तु, नको. सर्वं सिद्धम, सर्व तयार आहे. अधुना कार्यारंभम करोमि, आता मी काम सुरू करतो. अशा प्रकारे हा कारकुनाचा आणि शिपायाचा झालेला संवाद. यानंतर खाली बघा, भाषाभ्यास. काय भाषाभ्यास आहे तुमच्याकरता? युष्माकं प्रिय शाकानां नामानी लिखत.
याचा अर्थ आहे तुमच्या प्रिय भाज्यांची नावे लिहा. मग तुम्हाला काय काय आवडतं मग ते लिहायचं, तुम्ही संस्कृतमध्ये लिहायचं आहे. उदाहरणार्थ पालक्या म्हणजे काय पालक, मुलिका म्हणजे मुळा, गोजिव्हा म्हणजे कोबी आणि पलांडू म्हणजे कांदा. किंवा पाठातील लिहा त्या ज्यापैकी भाज्या तुम्हाला आवडत असतील. भेंडी ही, वृंतांकम, गृंजनम अशा प्रकारे नावं लिहायचे. पुढे बघा, प्रथम संवादस्य आधारेण देयकम पुरयत. या पहिल्या संवादाच्या आधाराने म्हणजे शाखापण जो आपण संवाद पाहिला, या शाखापणाच्या आधाराने तुम्ही देयक पूर्ण करायचं आहे, म्हणजे हे बिल पूर्ण करायचं आहे. वाटिका शाखापणाचं नाव काय आहे? वाटिका. रविनगरम आंबेगाव 63. लक्ष द्या आता. अनुक्रमांक किती आहेत? 7. आलुकम काय भाव आहे आलुकमचा? 20 रुपये. मग त्या ठिकाणी 20 लिहायचं आहे, 20 रुपये लिहायचं आहे. 25 रुपयाला काय दिली होती? भेंडी ही. मग त्या ठिकाणी भेंडी ही लिहायचं आहे. मरीचिका त्याचा काय भाव होता? 30 रुपये. मग त्या ठिकाणी 30 रुपये लिहायचे. करकटीचा काय भाव होता? किती घेतली होती? 15 रुपयाची. त्या ठिकाणी 15 रुपये लिहायचे. 20 रुपयाचं काय घेतलं होतं? वृंतांक वांगे घेतले होते, त्या ठिकाणी वृंतांक लिहायचं आहे. वस्त्र स्यूतः कापडी पिशवी तिचे 5 रुपये. आणि आर्द्रकम आल्याचे होते 5 रुपये. आहत्य म्हणजे एकूण 100 रुपये तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे. धन्यवाद. आपणिकस्य हस्तांकनम म्हणजे आपणिकाची त्या दुकानदाराची सही. लक्षात येईल अशा प्रकारे लिहायचे. पुढे बघा आता लेखन कौशलम, संवाद लेखनम 3 ठिकाणी या ठिकाणी संवाद दिलेत, तर ते तुम्हाला लिहायचे आहेत. कसे लिहायचे मी तुम्हाला सांगणार आहेत. मित्रमेलनम द्वयोः म्हणजे 2 मित्रांची भेट झाली आणि त्यांच्यातला जो संवाद आहे तो तुम्हाला लिहायचा आहे भाषाभ्यासमध्ये. त्यानंतर दुसरा संवाद आहे यान पृच्छा म्हणजे एखाद्या यानाची विचारणा करायची असेल, गाडीची विचारणा करायची असेल, तर तो जो संवाद आहे त्याला म्हणतात यानपृच्छा किंवा मार्गपृच्छा. एखादा मार्गाचा विचारायचा आहे, एखादा मार्ग तुम्हाला संस्कृतमध्ये विचारायचा आहे, हा रस्ता कुठे जातो किंवा त्या भागाला हा रस्ता जातोय का, अशा प्रकारे मार्गाची विचारणा करण्याकरता मार्गपृच्छा अशा प्रकारचा संवाद तुम्हाला लिहायचा आहे. कशा लिहायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता. 2 मित्रांचा संवाद आणि कशा प्रकारे तो संवाद लिहायचा या ठिकाणी दिला आहे. मित्रमेलनम 2 मित्रांच्या भेटी. बऱ्याच दिवसापासून जे मित्र भेटलेले नाहीत असे 2 मित्र अचानक भेटतात. अशोक म्हणतो, भोहो किशोर तव दर्शनम अत्र न अपेक्षितम. हे किशोर, तुझे दर्शन या ठिकाणी अपेक्षित नव्हते, म्हणजे तुझी भेट या ठिकाणी अपेक्षित नव्हती, म्हणजे मला कल्पनासुद्धा नव्हती की तू या ठिकाणी भेटशील. किशोर म्हणतो, वयस्य म्हणजे मित्रा, मम कृते अपि तव दर्शनम अनपेक्षितम एव. माझ्याकरता सुद्धा तुझी भेट या ठिकाणी अनपेक्षितच आहे, म्हणजे अचानकपणे भेट झाली आहे. अपेक्षा नव्हती या ठिकाणी भेट होईल अशी. अर्थात अपेक्षा नसताना तुझी भेट झालेली आहे अनपेक्षितपणे. अपि सर्वम कुशलम गृहे. काय घरामध्ये सर्व काही कुशल आहेत ना, आनंदात आहेत ना. अशोक म्हणतो आता, गृहे सर्वम कुशलम, घरी सर्व आनंदात आहे. मम अनुजः अधुना विदेशे अस्ति. माझा लहान भाऊ सध्या विदेशामध्ये आहे. किशोर, विदेशे कस्मिन देशे? विदेशामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे तो? अशोक म्हणतो, सह संगणकस्य विशेषाध्ययनार्थम जपान देशम गतः. तो संगणकाच्या विशेष अध्ययनाकरता जपान देशाला गेलेला आहे. किशोरः कति वर्षांनी तत्र तस्य वास्तव्यम अपेक्षितम. त्या ठिकाणी तिचे राहणे किती वर्ष अपेक्षित आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी त्या देशामध्ये जपान देशामध्ये किती वर्ष राहणार आहे. अशोक म्हणतो, 3 वर्षांनी इति मम कल्पना. अशोक म्हणतो, मला वाटतं 3 वर्षापर्यंत तो राहणार अशी माझी कल्पना आहे.
अशा प्रकारचा हा अशोक आणि किशोर या दोघं मित्रांचा हा संवाद आहे. यानंतर पुढचा संवाद आहे यानपृच्छा. म्हणजे काय? वाहनाची चौकशी करणे. यानपृच्छा पर्यटक फिरणारा. अहम पुण्यपत्तनम गंतुमिच्छामि. मी पुण्याला जाऊ इच्छितो. अपि रेलयानेन गमनम शक्य. आता रेल्वेने जाणे शक्य आहे का? महिला म्हणते सायंकाले 5 वादने अस्मात् स्थानकात एव रेलयानम अस्ति. संध्याकाळी 5 वाजता या स्थानकातूनच रेल्वे गाडी आहे. तत् रात्रौ 10 वादने पुण्यपत्तन स्थानकम गच्छति. तत् म्हणजे ते, रात्रौ म्हणजे रात्री, 10 वादने 10 वाजता पुण्यपत्तन स्थानकम पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर गच्छति जाणार आहे. त्वराम कुरु घाई करा. पर्यटक पर्यटन करणारा. अधुना एव अहम प्रवेशपत्रम क्रीणामि. आत्ताच मी तिकीट खरेदी करतो. महिला आम हो. भवताम यात्रा सुखदा भवतु. तुमची यात्रा सुखद हो. शुभास्ते पंथानः. तुमचा मार्ग शुभ हो. पर्यटक धन्यवाद अनुगृहीतोस्मी. धन्यवाद, खूप खूप उपकार झालेत आपले. अशा प्रकारे हा वाहनांची चौकशी करणे यानपृच्छा हा संवाद या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर पुढचा संवाद आहे मार्गपृच्छा. म्हणजे वाट विचारणे. हा संवाद आपल्याला लिहायचा आहे. तर तुम्ही लक्षात घ्या. अगोदर बालक म्हणजे लहान मुलगा. भोः अहम लोकमान्य टिळक प्रशालां कथम गच्छामि. मी लोकमान्य टिळक प्रशालेमध्ये कसा जाऊ? वृद्ध म्हणतो रे बालक अनेन एव मार्गेन कंचित कालम गच्छ. याच मार्गाने काही काळ जा. दक्षिण असते. दक्षिण म्हणजे डाव्या हाताला. त्वम प्रशालां पश्यसि. डाव्या हाताला तू प्रशाला पाहतोस, तुला ते दिसेल. बालक अनुगृहीतोस्मी. खूप उपकार झाले बाबा आपले. वृद्ध त्वम किमर्थम तत्र गच्छसि. परंतु बाळा तू त्या ठिकाणी कशा करता जातोयस? अद्य रविवासर अद्य अनध्याय दिनम. आज तर रविवार आहे, त्यामुळे सुट्टी असणार आहे. अनध्याय दिवस म्हणजे काय? सुट्टी. ज्या दिवशी अध्याय नसतो, अभ्यास नसतो, त्याला म्हणतात अनध्याय दिवस. बालक आता बालक म्हणतोय तत्र ग्रंथ प्रदर्शनम अस्ति. त्या ठिकाणी ग्रंथांचं प्रदर्शन आहे. ग्रंथा मे अतीव रोचन्ते. आणि ग्रंथ मला अतिशय आवडतात. अतः तत्र गच्छामि. म्हणून त्या ठिकाणी जात आहे. हा झाला वाट विचारणे याचा संवाद. आता पुढचं लक्षात घ्या. धान्यापणम. यामध्ये उपयुक्त शब्दसंग्रह या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेला आहे, जो तुम्ही पाहायचा आहे. शाखापन संवाद स्थाने धान्यापन संवाद लिखत. म्हणजे शाखापन हा जो संवाद आहे ना, याच्या ठिकाणी तुम्हाला धान्यापन हा संवाद लिहायचा आहे. शाखापन म्हणजे काय? भाज्यांचे दुकान. धान्यापन म्हणजे काय? धान्याचे दुकान. शाखापन संवादासारखाच धान्य दुकानातील संवाद लिहा. याच्याकरता उपयुक्त शब्द बघा. तंडुलः म्हणजे तांदूळ. तुवरः म्हणजे तूर डाळ. गोधूमः म्हणजे गहू. मुद्गः म्हणजे मूग. माशः म्हणजे चवळी. मसूरः म्हणजे मसूर. चणकः म्हणजे हरभरा. अशा प्रकारे ही उपयुक्त शब्दांची यादी आहे. आता मी तुम्हाला सांगतोय तो संवाद. धान्यापणम. ग्राहक विचारते भोः कानि धान्यानि अस्मिन् आपणे उपलभ्यते. आपल्या या दुकानामध्ये कोणकोणते धान्य उपलब्ध आहेत? विक्रेता म्हणतो प्रायः सर्वाणि धान्यानि अत्र सन्ति. बहुधा सर्वच प्रकारची धान्य या ठिकाणी आहेत. ग्राहक म्हणतो तंडुला असते किम. तांदूळ आहेत का? विक्रेता तंडुलानां त्रयः प्रकारा सन्ति. तांदळाचे 3 प्रकार आहेत. बासमती, कोलम, इंद्रायणी च. तांदळाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे बासमतीचा, दुसरा आहे कोलमचा, तिसरा आहे इंद्रायणी. ग्राहक विचारतात बासमती मम प्रिय प्रकार. बासमती हा तांदळाच्या प्रकारापैकी माझा आवडता प्रकार आहे. विक्रेता तमेव क्रीणातु भवान. मग विक्रेता म्हणतात तो बासमतीचा प्रकारच तुम्ही खरेदी करा. आपण खरेदी करा.
लक्षात आलं? याप्रमाणे हा धान्यापन्न संवाद आहे. आता पुढचा संवाद लक्षात घ्या. द्वितीय संवादे बहुनाम वस्तूनाम उपकरणानाम च उल्लेख अस्ति. दुसऱ्या संवादामध्ये अनेक वस्तूंच्या उपकरणांचा उल्लेख आहे. इतोपि बहुनाम वस्तूनाम यूयम उपयोगम कुरुत तेषां संस्कृत नामानि अन्विष्य वर्ग संवादम लिखत. दुसऱ्या संवादात उल्लेख केलेल्या वस्तूंप्रमाणेच कोणत्या वस्तू? दुसरा संवाद आहे कार्यालयाचा, त्याप्रमाणेच त्या ठिकाणी उल्लेख केलेल्या वस्तूप्रमाणेच इतर अनेक वस्तू आपण वापरतो त्यांची संस्कृत नावे शोधून वर्गातील मुलांचा हा संवाद लिहा. अध्यापक छात्राच वर्गे संवादम कुर्वन्ति. अध्यापक आणि छात्रा म्हणजे विद्यार्थी हे वर्गामध्ये संवाद करतात. अध्यापक लते त्वम उत्तिष्ठ. लता तू उभी राहा. अत्र आगच्छ इकडे ये. लता म्हणते किमर्थम? का गुरुजी? अध्यापक कृष्ण फलके सुविचारम न अस्ति. फळ्यावर सुविचार नाही आहे. त्वम सुधाखंडम आनय कार्यशालात. तू कार्यालयातून चॉक घेऊन ये, खडू घेऊन ये. लता सुधाखंडम आनयती. लता चॉक आणते. उत्पीठिकायाम क्षिपती आणि त्या टेबलावर ठेवते. अध्यापक सांगतात अधुना सुविचारम कह लिखती. आता सुविचार कोण लिहिणार? लता म्हणते आता मम सखी सीता लेखन पुस्तिकायाम सुविचाराणाम संग्रहम करोती. माझी जी मैत्रीण आहे तिचं नाव सीता आहे. ही लेखन पुस्तिकेमध्ये सुविचारांचा संग्रह करते. तस्या हस्ताक्षरम अपि सुंदरम अस्ति. तिचे हस्ताक्षर सुद्धा सुंदर आहे. अध्यापक सीते त्वमेव इदम सत्कार्यम कुरु. हे सीते इकडे तूच हे चांगलं कार्य कर, सत्कार्य कर. सीता रक्तवर्णेन सुधाखंडेन लिखामी. सीता म्हणते मी लाल रंगाच्या खडूने लिहिते. अध्यापक म्हणतात यथेच्छसि तथा कुरु. जशी तुझी इच्छा आहे तसं कर. अशा प्रकारे हा शाळेमध्ये अध्यापक आणि विद्यार्थी यांचा झालेला संवाद आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे भाषाभ्यास पूर्ण लिहून तुम्ही वहीमध्ये लिहायचा आणि पाठवायचा आहे.